वेअरहाऊसमध्ये अजूनही मृत शांतता होती. जमिनीवर विक्रमचा निष्प्राण देह पडलेला होता आणि रुद्र अजूनही त्याच्याकडे बघत उभा होता. त्याच्या डोळ्यात वेदना होती, पण चेहऱ्यावर अजूनही तीच कठोर शांतता. जियान हळूच जवळ येतो. तो सावधपणे म्हणतो, सर, पोलीस येण्याआधी आपल्याला निघायला हवं. रुद्र काही सेकंद काहीच बोलत नाही. मग तो हळू आवाजात म्हणतो, जियान, त्याचा देह सन्मानाने घरी पोचव. जियान थोडा थांबतो, कारण विक्रमने इतकं भयानक सगळं केलं होतं. तरीही रुद्र त्याला भाऊ म्हणून शेवटचा मान देत होता. जियान मान हलवतो, येस सर. तेवढ्यात अन्वी हळूच रुद्रजवळ येते. ती अजूनही थरथरत होती. ती हळू आवाजात म्हणते, दादा, तुम्ही ठीक आहात ना? रुद्र तिच्याकडे पाहतो. काही सेकंदांनी तो हलकंसं स्मित करतो, मी ठीक आहे. पण अन्वीला समजत होतं रुद्र ठीक नव्हता, कारण आज त्याने आपल्या आयुष्यातील सगळ्यात कठीण निर्णय घेतला होता. अचानक जियानचा फोन वाजतो. तो कॉल उचलतो. हॅलो. जियान बाजूने घाईघाईचा आवाज येतो. जियानचा चेहरा अचानक गंभीर होतो. काय? रुद्र त्याच्याकडे पाहतो. काय झालं? जियान थोडा घाबरून म्हणतो, सर, वाणी मॅडम. रुद्रचा चेहरा लगेच बदलतो. वाणीला काय झालं? जियान म्हणतो, ती घरातून गायब झाली आहे. क्षणातच रुद्रच्या डोळ्यात पुन्हा तीच धोकादायक चमक दिसू लागते. तो हळू आवाजात म्हणतो, काय काय म्हणालास? जियान म्हणतो, सर, कुणीतरी तिला घेऊन गेलं आहे. वेअरहाऊसमध्ये पुन्हा तणाव पसरतो. रुद्रची मूठ घट्ट होते, कारण त्याला एक गोष्ट समजली होती. विक्रमचा अंत झाला होता, पण हा खेळ अजूनही संपलेला नव्हता. रुद्र हळू आवाजात म्हणतो, जियान, गाडी तयार ठेव. जियान, येस सर. रुद्रची नजर आता पूर्ण बदललेली होती. तो थंड आवाजात म्हणतो, ज्याने वाणीला हात लावला आहे त्याला आज जगू देणार नाही. आणि रुद्र वेअरहाऊसमधून बाहेर चालू लागतो, कारण आता सुरू होणार होता खरा खेळ. त्या रात्री रुद्र वेअरहाऊसमध्ये होता आणि शहराच्या दुसऱ्या बाजूला त्याच्या बंगल्यात सगळीकडे शांतता होती. वाणी हॉलमध्ये उभी होती. तिच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती, कारण रुद्र अजूनही घरी आला नव्हता. ती स्वतःशीच पुटपुटली, देवा, रुद्रला ठीक असू दे. तेवढ्यात मुख्य दरवाजाजवळ आवाज येतो. वाणीला वाटतं कदाचित रुद्र आला असेल. ती लगेच दरवाजाकडे जाते आणि दरवाजा उघडते, पण दरवाजासमोर उभी होती माधवी. वाणी थोडी आश्चर्यचकित होते. आई, तुम्ही इतक्या रात्री? माधवीच्या चेहऱ्यावर विचित्र स्मित होतं. ती शांत आवाजात म्हणाली, हो, थोडं बोलायचं होतं. वाणी काही बोलणार इतक्यात मागून अजून एक माणूस पुढे येतो. तो होता विराज. वाणी गोंधळून त्यांच्याकडे बघते. विराज, तुम्ही इथे? माधवी हळूच म्हणते, हो, कारण आजपासून सगळं बदलणार आहे. वाणीला काहीच समजत नव्हतं. ती विचारते, काय म्हणताय तुम्ही? तेवढ्यात माधवी अचानक हाताने इशारा करते. क्षणातच मागून 2 माणसं येतात आणि वाणीचे हात पकडतात. वाणी घाबरून ओरडते, हे काय करताय? ती विराजकडे बघते. विराज, तुम्ही त्यांना थांबवा. पण विराज शांतपणे उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर अजिबात भाव नव्हता. तो थंड आवाजात म्हणाला, माफ कर वाणी, पण आज तू इथून जाणार आहेस. वाणीच्या डोळ्यात धक्का बसतो. का? माधवी हळूहळू तिच्याकडे जवळ येते. ती तिच्या चेहऱ्याकडे बघत म्हणते, कारण तू रुद्रची सर्वात मोठी कमजोरी आहेस. वाणी रागाने म्हणते. रुद्राला कळालं तर? माधवी तिचं वाक्य मध्येच तोडते. ती थंडपणे हसते. त्यालाच तर कळावं म्हणून हे सगळं करतोय. विराज पुढे येतो. तो म्हणतो, रुद्रने आयुष्यभर सगळं जिंकलं आहे, बिझनेस, सत्ता, लोकांचा आदर. तो हसतो. त्या दोघांनी अगोदरच गेटवरच्या सिक्युरिटीला बेशुद्ध केलं होतं. रुद्रचे डॅड, वाणीने त्यांना आत्ताच झोपवलं होतं, त्यामुळे त्यांना काहीच आवाज येत नाही. पण
हे आता सगळं कोसळणार होतं. वाणी अजून झगडत म्हणते, तुम्ही दोघं वेडे झाला आहात? माधवीचा चेहरा अचानक कठोर होतो. ती म्हणते, नाही वाणी, आता आमचा खेळ सुरू होतो. ती माणसांना आदेश देते, तिला घेऊन जा. वाणी ओरडते. रुद्र पण काही सेकंदातच तिला जबरदस्तीने गाडीत बसवलं जातं. SUV गाडी अंधारात वेगाने निघून जाते. बंगल्याच्या गेटजवळ उभी राहून माधवी शांतपणे गाडी दूर जाताना बघत होती. विराज तिच्या बाजूला येतो. तो विचारतो, आई आता पुढे काय? माधवीच्या चेहऱ्यावर धोकादायक स्मित येतं. ती म्हणते, आता रुद्रला तुटताना बघायचंय. कसा वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढे काय होणार आहे? रुद्र वाणीला वाचू शकेल का? हे जाणून घ्यायचं असेल तर आत्ताच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.